नमस्कार, मी चंद्रकांत गुड्ड. आपण पाहताय धाराशिव डायलॉग. मित्र हो, 14 जानेवारी ही तारीख महाराष्ट्राच्या दृष्टीने फार शुभ अशी मानली जात नाही आणि हा संदेश गेल्या कित्येक पिढ्यापासून आपण पुढच्या पिढीला देत आहोत. संक्रांती दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्याचे आपल्या संस्कृतीमध्ये टाळले जाते. एखादे नवीन कार्य करण्याचे आपण जाणीवपूर्वक टाळतो. एखाद्यावर संक्रांत आली म्हणजे गंडांतर येते हे ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो. या मागचा तर्क माझ्या मते कदाचित 14 जानेवारी 1761 या तारखेपासून असावा. कारण 14 जानेवारी 1761ला पानिपतचे युद्ध झाले. त्या युद्धामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्ती धारातीर्थी पडला होता. प्रत्येक घरातील पणती विझली गेली होती आणि तेव्हापासून 14 जानेवारी म्हणजे संक्रांत, गंडांतर असा शब्दप्रयोग प्रचलित झाला असावा. आणि योगायोग बघा, 14 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात महायुतीने मेळावे घेण्याचे ठरवले आणि घेतलेसुद्धा. बाकी मतदारसंघात कोणावर कशी संक्रांत आली हे काही माहिती नाही, पण आपल्या धाराशिव मतदारसंघामध्ये मात्र अंतर्गत गटबाजीमुळे महायुतीवर संक्रांत आल्याचे दिसून आले. 14 जानेवारी 2024 रोजी ठरल्याप्रमाणे धाराशिव येथे धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात 14 घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी केले. त्यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशदाजी बिराजदार, शिवसेनेचे दत्ता साळुंखे, RPIचे राजाभाऊ ओहळ, रयत क्रांती संघटनेचे नामदेव पुढे, प्रहार संघटनेचे मयूर काकडे, उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भाषणे झाली. आणि शेवटी सूत्रसंचालकाने पालकमंत्री तानाजी सावंत यांचे नाव घेतले असता उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सूत्रसंचालकाला रवींद्र गायकवाड सर हे बोलायचे बाकी आहेत हे कदाचित सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आपले पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणाने समारोप केला. त्यावेळी धाराशिव मतदारसंघाचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर यांना जाणीवपूर्वक बोलू दिले नाही अशी सभास्थानी चर्चा होती. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात किंबहुना धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात रवींद्र गायकवाड सर यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 1990च्या दशकापासून शिवसेना पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा धाराशिव जिल्ह्यावर रवी गायकवाड यांनी शिवसेनेची पकड मजबूत केली होती. सोबतच उमरगा, लोहारा, निलंगा, औसा या तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्यावरही एकहाती सत्ता मिळवली. त्यावेळी जवळपास सर्व कारखाने हे काँग्रेसच्या ताब्यात होते, परंतु शिवसेनेच्या ताब्यात असणारा मराठवाड्यातीलच नव्हे किंबहुना महाराष्ट्रातील किल्लारी हा बहुधा पहिला कारखाना असावा. हा कारखाना शिवसेनेकडे मिळवण्यासाठी त्यांनी त्या काळातील काँग्रेसचे दिग्गज नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख या 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला होता. सभासद व शेतकरी यांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कारखाना उत्तम पद्धतीने चालवला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान HD देवेगौडा यांच्या हस्ते किल्लारी कारखान्याला पुरस्कारही मिळाला होता. याच कारखान्याचे उपाध्यक्ष दिनकर माने यांना औसा विधानसभा मतदारसंघाचे, दयानंद गायकवाड यांना कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे तिकीट मिळवून देऊन त्यांना आमदार करण्याची किमया प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर यांनीच केली. शिवसेना नेत्या कल्पना नरहिरे यांना देखील खासदार करण्यात रवी गायकवाड यांचा सिंहाचा वाटा होता. उमरगा, लोहारा मतदारसंघात सलग 3ऱ्यांदा ज्ञानराज चौगुले यांना एकहाती आमदार केले आहे. तसे ते रवी गायकवाड सरांचे ते शिष्यच आहेत. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी 14 जानेवारीच्या मेळाव्यात बोलताना रवी गायकवाड सरांचा उल्लेख मराठवाड्याचे शब्दप्रभू असा केला होता. परंतु
त्या मराठवाड्याच्या शब्दप्रभूला जाणीवपूर्वक एकही शब्द बोलू न दिल्याने धाराशिव मतदारसंघात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून महायुतीच्या मेळाव्यावर गटातटाची संक्रांत आल्याची जिल्हावासियात खुमासदार चर्चा झाली. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.